जलसंपदा मंत्रालयाच्या वतीनं पुरस्कार वितरण झाले. महाराष्ट्राला प्रथम पुरस्कार मिळाला, काय माहिती आहे? आपल्या देशाचे लाडके प्रधानमंत्री विश्वनेता आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी विकसित भारताच्या करता हे जे धोरण अवलंबले आहे आणि आपले केंद्रीय गृहमंत्री मान्य अमित भाई शाह यांच्या नेतृत्वाखाली व जलशक्ती मंत्रालयाचे मंत्री मान्य CR पाटील यांनी ह्या पुरस्काराला सुरुवात केली. यावर्षी 6वा राष्ट्रीय जल पुरस्कार आता दिला गेला आणि मला आनंद आहे की याच्यामध्ये देश पातळीवर आपल्या महाराष्ट्राला प्रथम क्रमांक मिळाला. त्याबद्दल मी जलशक्ती मंत्रालयाचं अभिनंदन करतोच, परंतु आपल्या राज्याचे महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब हे त्या खात्याचे गेले 2.5 वर्ष मागच्या सरकारमध्ये त्यांच्याकडे खातं होतं आणि प्रयत्नातूनच मला वाटतं आणि मार्गदर्शनामुळे आपल्या राज्य सरकारला हा पुरस्कार मिळाला. त्यांचा आणि राज्याचे सर्व आमचे मंत्रिमंडळातले सहकारी असतील, राज्यातले आमचे शेतकरी बांधव असतील, आमच्या विभागाचे सर्व अधिकारी आहेत, त्यांचंसुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो. सर, हा जो पुरस्कार मिळाला, या पुरस्काराचा राज्याची काय कशा पद्धतीने पुढाकार घेतला होता, काय काय कार्यक्रम घेतले त्या निमित्ताने? याच्यामध्ये विशेष करून जे साधारण 250 प्रकल्प आपले जे अनेक वर्ष प्रलंबित होते त्या प्रकल्पांना चालना द्यायचं काम झालं. त्याला आता मूर्त स्वरूप प्राप्त होत आहे. ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये या सगळ्या प्रकल्पांना आता पूर्णत्वाला जात आहे. दुसरं आपण एक पंप स्टोरेज पॉलिसी आणलेली आहे. माननीय देवेंद्रजी त्यांनी या खात्याचे मंत्री असताना ऊर्जा मंत्री म्हणून तेच आहेत. तर आपण राज्यामध्ये साधारण या माध्यमातून साधारण 2,71,000 कोटी रुपयाची गुंतवणूक या पंप स्टोरेज पॉलिसीच्या निमित्तानं आपण आणतोय की ज्यामुळे राज्य विजेच्या करता स्वयंपूर्ण होईल आणि त्यामध्ये बहुतांशी ठिकाणी आता करार झालेले आहेत. तो एक मोठी उपलब्धी आपल्या जलसंपदा मंत्रालयाच्या माध्यमातून करण्यात आली. आणि मग अशा वेगवेगळ्या स्तरावर जलसंपदा विभागाने जी कामाची दखल केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने घेतली आणि त्यामुळे आपल्या राज्याला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. सर, महाराष्ट्रातले नेते आहेत रोहिणी खडसे, त्यांनी म्हटलंय सत्ताधाऱ्यांची वृत्ती म्हणजे हम करे तो राजनीती, तुम करे तो घराणेशाही. अनेक भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आपल्या कुटुंबियांना तिकीट दिलेली आहे. जर विरोधी पक्ष करतात तेव्हा त्यांना घराणेशाही शोधलं जातं आणि तुम्ही करतात म्हणजे भारतीय जनता पक्ष करतात तेव्हा राजकारण होतं. असं घराण्याशाहीच्या आरोपाला माझ्या दृष्टीने काही अर्थ नाही आहे. ज्या घरामध्ये कर्तृत्ववान लोक असतात त्यांना त्यांना राजकारणात संधी मिळाली पाहिजे. त्या घरात तो जन्माला आला म्हणून त्याला संधी नाकारणं चुकीचं आहे. विरोधी पक्षांबाबत होतं तेव्हा मात्र भाजपचा सूर एकदम वेगळा असतो. असं की मला स्वतःचा अनुभव सांगितला पाहिजे. मी जेव्हा सुरतला राजकारणात आलो 87च्या दरम्यान, त्यावेळी सगळ्यांनी घराणेशाहीचा आरोप केला. नंतर सगळ्यांच्याच घराण्यातली मुलं पुढे आली. त्याला वेळ लागतो. काळाच्या त्याची उत्तर मिळायला वेळ लागतो. स्वतः राज्यातल्या ज्येष्ठ नेत्यांनी त्यावेळेला आमच्या वडिलांना आरोप केला होता. नंतर त्यांची मुलं आली, पुतणी आली, सगळी झाली राजकारणामध्ये. त्यामुळे घराण्याशाहीचा मुद्दा राहिला तर संपुष्ट आलेला आहे. आता ते आपल्याला माहिती आहे. आपण त्याचं परंतु घराण्याशाहीचा आरोपाचा तकलादू आहे. मला वाटतं तरुण पिढी जर कर्तव्यक्षम असेल, त्यांच्यामध्ये कर्तृत्व असेल तर त्यांना संधी दिली पाहिजे ना. सर, 42 कोटीचा मुद्रांक भरण्यासाठी अमोनिया कंपनीला 7 दिवसाची मुदतवाढ मिळाली. पार्थ पवार हे अजित पवारांचे पुत्र असल्यामुळे हे 7 दिवसाची मुदतवाढ मिळाली का? एक लक्षात घ्या की सरकारनं आता ह्या सगळ्या व्यवहार रद्द करून या संदर्भात कारवाईला सुरुवात केली आहे. आता ही रक्कम भरण्यासाठी सरकारने काही रक्कम माफ नाही केलेली आहे. रक्कम भरण्यासाठी मुदतवाढ देणं काही मला वाटत नाही की काही त्यात काय अडचण. आपण अनेक सरकारच्या रकमा वसुली करता मुदतवाढ देत राहतो. त्यामुळं जर सरकारची रक्कम आता वसूल होणारच आहे त्यासाठी थोडा कालावधी दिला. मला वाटतं मात्र एक लक्षात घेतलं पाहिजे की याच्या संदर्भामध्ये माफी करण्यात आलेली नाही आहे. वसुली कारवाई सरकार करते. अनेक ठिकाणी तुम्ही सर, अझीज चौस्तासने हा उघडीस केलेला जो पुणे जमीन गैरव्यवहार होता
त्या प्रकरणात आज अहवाल येणार आहे. मात्र जे अनियमिततेबद्दल वेगळ्या वेगळ्या ज्या गोष्टी झाल्यात त्याला घेऊन पण अहवाल सादर होणार आहे. तर न्याय मिळणार का? कारण की एका कॉमन मॅनला या इतक्या इझिली हे मिळणार नाही. पार्थ पवार होता म्हणून हे मिळालं गेलं तर ह्याला कुठे न्याय मिळणार? असं की स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घातलेलं आहे. वेगवेगळ्या स्तरावर त्याची कार्यवाही सुरू आहे. मला वाटतं एकदा अंतिम अहवाल येऊ दे, मग त्याच्यावर आता राज्य सरकार काय करायचं काय नाही याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री घेतील. सर, तुम्ही अनेक ठिकाणी मित्रपक्ष म्हणून शिवसेनेला म्हणजे एकनाथ शिंदेचा पक्ष असेल, अजित पवार यांचा पक्ष असेल, यांना एकत्र घेऊन इथून मागच्या काळामध्ये राजकारण केलं, पण आता अनेक ठिकाणी तुम्ही त्यांना सोडून दिल्याचं बघायला मिळते. बच्चू कडूही तुमच्यावर टीका करतायत, ते म्हणतात भाजपची वृत्तीचे सोबत घ्यायचं आणि त्यांना संपवून टाकायचं. असे आजकाल काय आहे की सरकारी योजनेमध्ये सरकारमध्ये राहून फायदे घ्यायचे आणि मग सरकारच्या विरोधात जाऊन मग वेगळी भूमिका मांडायची. मला वाटतं याच्यात काही म्हणजे राजकीय परिपक्वता नाही त्याला म्हणता येणार. ठीक आहे, तर प्रत्येकाने एक राजकारणाची भूमिका निश्चित केलेली आहे. कोणाला असं वाटतं की आपण व्यक्तिद्वेषानं बोलावं, काही नाही, राजकीय भूमिका कोणी मांडत नाही ना. फक्त मग भाजपाने फक्त उपयोग करून घेतला वगैरे हे जे आरोप तकलेदू आहेत. म्हणजे मला वाटतं राजकारणामध्ये आपण फायदे घेताना आपल्याला ते लक्षात आलं, आपल्याला ते फायदे घेताना लक्षात आलं नाही. पण असं आहे की मी म्हटल्याप्रमाणे राजकीय भूमिका घेताना त्याच्यामध्ये स्पष्टता पाहिजे. दुर्दैवाने आज ती महाराष्ट्रात दिसत नाही. सर, तुमच्या शेजारच्या मतदारसंघामध्ये संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात जे काँग्रेसचे मोठे नेते आहेत, त्यांचाच राष्ट्रीय नेते आहेत, त्यांच्याच पक्षाचा उमेदवार तिथं नगरपालिकेमध्ये दिसत नाही. सचिन तांबेंनी वेगळी सूर मांडलेली आहे, त्यांचाच भाजपा सचिन तांबे त्यांनी मात्र वेगळी सूर मांडली आहे. असं आहे की काँग्रेस आता राज्यात नव्हे देशातून अद्दाबार होण्याची वेळ आलेली आहे. हे संगमनेर छोटं उदाहरण आहे, परंतु आज बिहारची काहीतरी आहे. मला वाटतं काँग्रेसच्या नेत्यांनी आता हताश होऊन मला वाटतं आता राजकीय संन्यासाकडे वाटचाल केलेली दिसते असे निर्णय पाहिल्यानंतर. सर, राज्यामध्ये नगरपरिषद आणि नगरपरिषदेच्या निवडणुकांचं नॉमिनेशन संपलेलं आहे. अनेक ठिकाणी जर बघितलं तर ते एकमेकाच्या विरोधात लढतात. ते आता त्यांनी जवळ आलेले आहेत. शिवसेना विरुद्ध शिवसेना लढाई पाहायला मिळते, परंतु दोन्ही शिवसेना एकत्र निवडणूक लढताना अनेक ठिकाणी पाहायला मिळते. नाही, मला वाटत नाही आता अशी काही परिस्थिती असेल. शेवटी स्थानिक स्थितीमध्ये कार्यकर्त्याचा काय आग्रह असतो काही नाही, त्या ठिकाणी बऱ्याच वेळा मग लोकल आघाड्या तयार होतात, विकास आघाड्या तयार होतात. त्यामुळे मला वाटतं काही राज्य पातळीवर मात्र महायुतीतून आम्ही एकत्र जावं, एक संघ आहोत, त्याच्यामध्ये काही शंका घ्यायचं कारण नाही. सर, विनोद गंगाने जो आहे तुळजापूरमध्ये ड्रग्ज प्रकरणात जामीनवर सुटलेला माणूस आहे, त्याला भाजपने ज्या प्रकाराने नगर अध्यक्षासाठी उमेदवारी दिली आहे त्याला घेऊन जे बोलणं सुरू आहे आणि खळबळ कुठे ना कुठे दिसून, कारण ज्याच्यावरती तुमचा पक्ष इथून मागे आरोप करायचा त्यांनाच आता उमेदवारी देत आहे अशाही पद्धतीची मला त्याची कल्पना नाही आहे. सर, एक प्रश्न असा आहे की त्या पार्थ पवारांच्या विषयामध्ये सर तुम्ही स्वतः महसूल मंत्री होतात, तुम्हाला अनेक म्हणजे तुमचा अभ्यास आहे या सगळ्या विषयात. त्या व्यवहारामध्येच अनेक गडबडी झाल्या होत्या, तर कुठेतरी महसूल विभागाने दुर्लक्ष केलं असं वाटतं का तुम्हाला? तुमचा अनुभव नाही, मला वाटत नाही. म्हणजे शेवटी मंत्रालय स्तरापर्यंत आल्यानंतर तिथं तर स्पष्ट त्या हे प्रकरण नाकारलं गेलेलं आहे. परंतु आता खालच्या स्तरावर तिथं काय ठरलंय, काय घडलंय, कोणत्या अधिकाऱ्यांच्या स्तरावर तो त्या अधिकाराचा दुरुपयोग करून घडले आहे. आता त्याची मी म्हटल्याप्रमाणे स्वतः माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत. मग सत्यबाहेर मनोज जरांगे सर, निधी महाराष्ट्राला हजारो कोटींचा नाही, जलजीवन मिशनच्या बाबतीमध्ये काय आहे की सध्या जे आपल्या राज्याने अतिशय चांगलं काम केलेलं आहे, तर मला वाटतं जो निधी उपलब्ध भारत सरकारकडून आवश्यकता आहे त्याची कमिटमेंट आहेच. हर घर जल जी घोषणा आदरणीय प्रधानमंत्र्यांनी केली आहे त्याला अनुसरूनच राज्यामध्ये एक मोठं काम झालं. सर, मनोज जरांगेचा दावा आहे धनंजय मुंडे 8 दिवसापासून फरार आहेत आणि ते हेही सांगतात धनंजय मुंडेंनी अजित पवारांकडे चौकशीपासून दूर ठेवण्याची विनंती केली म्हणून हे सगळं आता सध्या जे, कारण धनंजय मुंडेवरती गंभीर आरोप केले होते मनोज जरांगे. असं आहे, त्याच्या संदर्भात आता सरकारची भूमिका स्पष्ट झालेली आहे. आरोपी अटक झालेले आहेत त्या प्रकरणामध्ये. ती दुर्दैवी घटना होती की माननीय जरांगे पाटलांच्यावर अशा प्रकारचा प्राणघातक हल्ला कट रचला जातो आहे हे तर निषेधार्हच होतं. परंतु आता त्या संदर्भात जे आरोपी अटक झाले आहेत त्याच्यावर चौकशी होईल ना. आता अनेक ठिकाणी तुम्ही तुमच्याच मित्रपक्षाची कोंडी केल्याचं बघायला मिळते. सांगोल्यामध्ये शहाजीबाबू पाटलांनी गंभीर आरोप केले. ते म्हणतात की ही एखाद्या आबलेवरती बलात्कार केल्यासारखी भाजप प्रमुख असते आम्हाला स्थानिक मला कल्पना नाही. पक्ष त्याची दखल घे.